नमस्ते, मी कल्याणी. तुमचं नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आम्ही चाललेलो आहोत, आम्ही मैत्रिणी फ्रेंडशिप डेच्या दिवशी आम्ही कुणीच इथे नव्हतो, तर फ्रेंडशिप डे सेलिब्रेट झाला नाही आहे. तर तो सेलिब्रेट करण्यासाठी मी, निर्मला आणि सोनी आम्ही तिघीजणी बाहेर जेवायला चाललेलो आहोत. जास्त काही सेलिब्रेशन नाही आहे, फक्त आम्ही जेवण करणार आहोत आणि जेवण करून परत घरी येणार आहोत. आणि आज आमचं चाललं आहे की नाईट आऊट करायचा. तर बघूया कसा प्लॅन होतोय आणि खरंच आमचा नाईट आऊट सक्सेसफुल होतोय की नाही होतोय. ते आता मी आली निर्मलाला घ्यायला. ॲज युजल मॅडमला अजून 15 मिनटं लागणार आहेत रेडी होण्यासाठी. तर मी तिला म्हटलं की तू 15 मिनटं जोपर्यंत रेडी होतीये तोपर्यंत तू मला चहा पाज, म्हणजे काकूंच्या हातचा चहा प्यायला मी चालली आहे. फायनली मॅडम आलेले आहेत. हाय सोना, कशी झालीये अमरनाथ यात्रा तुझी? एकदम सुंदर, छान, जिवंत परत आले वाटलं. सगळ्यात मेन अस्थमा पेशंट जिवंत रिटर्न आलेला आहे अमरनाथला जाऊन आणि सगळ्यांसाठी आशीर्वाद घेऊन आलाय. पण तिने आम्हाला पाया पडून नाही दिलं. तिच्या असली खोटाडी. तिला असं वाटलं तिचं पुण्य आम्हाला मिळेल, सगळं पुण्य असं घ्या. तिने आम्हाला पाया पडून नाही दिलं. आमच्याकडे आजी वगैरे असे पंढरपूरला वगैरे जाऊन आले की त्यांच्या पाया पडलं की म्हणतात की आपलं पण दर्शन झालं. तर शहाणी वैष्णवी देवीला गेली, अमरनाथला गेली आहे, पण आम्हाला काय पाया पडून दिलं नाही. तिला तो फील नकोय का मी मोठी आहे म्हणून, ना? नाही, असं काही नाहीये. मी मोठी, मला आजी म्हटली तरी चालेल. आजी, बरं, आजी म्हटली तरी चालेल. सोनी आजी, सोनी आजी नाही, पणजी म्हटली तरी चालेल. सोनी आजी, पणजी पण चालेल. माझ्या रियाची आजी येते. हा बरोबर, आजीच आहे तू माझ्या रियाची. तर फ्रेंडशिप डे झाला त्या दिवशी माझ्या कुठल्याच मैत्रिणी आसपास, म्हणजे कुठेच आसपास, म्हणजे दूरपर्यंत नाही, मला कुठेच दिसत नव्हत्या. आणि सोनी पण अमरनाथला गेली होती. इवन निर्मला पण निर्मला बिझी नव्हती, बिझी मी होते कारण की रियाची एक्झाम होती, त्याच्यामुळे मलाही त्या दिवशी वेळ नव्हता. तर आज आम्ही ठरवलंय की फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करायचा आणि मस्त जेवायला जायचं. फक्त जेवायलाच जायचं आहे आणि मध्ये काही आवडलं तर ते पण पाहायचं आणि जेवून मस्त एन्जॉय करून, आज मी जसं सांगितलं नाईट आऊट करायचा प्लॅन आहे सोनीच्या घरी. सोनीला आज खूप त्रास देणार होता. तर आज आम्ही खूप मनसोक्त अशा गप्पा मारणार आहोत. तर बघूया काय काय सोनी आमची खातिरदारी करते. ते एवढ्या आग्रहाने आम्हाला बोलवले राहायला. जमिनीवरती झोपवणार आहे. जमीन मी माझी गाडी घेऊन आलेली आहे. मी माझ्या गाडीच्या मागच्या सीटवर झोपेल, मला काही प्रॉब्लेम. जमिनीवरती झोपेल. मस्त आहे. गारगार आहे, नॅचरल एसी. ओके, हॉल मध्ये. ठीक आहे. बेडरूम मध्ये नॉट अलाउड. मी एकटी, माझा बेड. मी सोफ्यावर झोपणार बाबा, सोनीपेक्षा 4 हात लांब. सिरियसली सोनी, तू बेडरूम मध्ये झोप. तू बेडरूम मध्ये झोप, कारण की तू आमच्या सोबत झोपलेली आम्हाला चालणार नाही. कारण की गोव्याला जो हिने मला त्रास दिलेला आहे तो मी अजूनही विसरलेले नाही. आणि सोनी सोबत म्हणजे सोनी सोबत रात्र घालवायची म्हणजे बाबा बाबा बाबा, बिग टास्क. कधी काय होईल सांगता येत. बिग टास्क म्हणजे. आणि परत विचारायचं, तू घाबरली का मला? ते शुभांगीला विचारलं होतं, शुभांगी तुला माझी भीती तर नाही वाटत ना? पहिलं घाबरायचं आणि मग विचारायचं की तुला भीती तर नाही वाटत आहे ना आमची. असलं एखादा अटॅक येऊ शकतो. अटॅक? सिरियसली मी मनुष्यवधाचा गुन्हा तुझ्यावर दाखल होऊ शकतो. काय सांगताय? मग ते 2 दिवस असे होते की मी त्या हॉलमध्ये वॉशरूम मध्ये एकटी जायला घाबरायची. इतकं भयानक होतं ते, म्हणजे इतक्या बेकार पद्धतीने मी घाबरलेली होते. म्हणजे इतकं सुंदर भूत झालं होतं तुझं. असे केस रिकामे आणि ते वेगळंच प्रकरण. ते आता मला नाही आठवायचंय, पण ते वेगळंच प्रकरण होतं. लाईफस्टाईलला खूप छान छान ऑफर चालल्यात आहेत. मी 8 ते 9 कुर्ते घेतले तिथून. तर सोनाला मी सांगितलं आहे की कलेक्शन खूप चांगलं आहे आणि खूप रिजनेबल प्राईसमध्ये आहे. तर ते परत पाहण्यासाठी आम्ही आलो आहे. आणि फ्रेंडशिप डेचं गिफ्ट सोनीला द्यायचं आहे, मला, निर्मलाला नाही, मला. तर फ्रेंडशिप डेचं गिफ्ट घ्यायला पण आम्ही इथे आलो आहे. त्या दिवशी निर्मला आणि मी विजिट केलं होतं लाईफस्टाईलला. तर आम्ही खरंच खूप चांगले कुर्ते आणि खूप रिजनेबल प्राईसमध्ये मिळालेत. आहे मॅक्स आणि शेजारी लाईफस्टाईल. % ऑफला आणि फक्त 2000 रुपयाला. नको मला. सुंदर. जेवढे आहेत ना 50% ऑफ.
अरे हे व्यवस्थित नाही मला सना बघ, काल मी हा घेतला होता, मला खूप आवडला हा वाला. ट्राय करायचा. घातल्यावर हा खूप छान दिसतो. म्हणजे आता तो आहे 1699ला, म्हणजे 800 रुपयाला मिळतो. स्मॉल साईज दाखव. कळते दिसतच नाही मला कुठे. छान दिसेल तिला. इकडे बघ ना जरा. ती हे न्यू अरायवल आहे, 2200ला आहे हा. न्यू अरायवल आहे. छान आहे. डल वाटतं का थोडासा? नाही, मेहंदी कलर छान दिसतो, डल नाही दिसत आहे हा. तुला कोणती साईज असते? मला मीडियम घेतली. तुला म्हणते ती एक साईज आपण दोन्ही सोबत ठेवतो. घातल्यानंतर ब्लॅक नाही नाही, हे अगं आता आम्ही दाखवतो. नाही घेतला आपण. नाही घेतला. एवढा सिंपल नको. मी घेतलाय हा. छान तरी घातला, खूप स्मार्ट दिसतं. मीडियम आहे. स्मॉल एक घेऊ का? पहिले स्मॉल दोन्ही घे. नाही बोलायचं. फोटो नाही काढायचा. हा बघू नको, फोटो नाही काढायचा. कॅमेरा चालू केला का लगेच तिकडे बघायचं. मला हा गहूपणा नको. लगेच पोच दिली होती, लगेच. सब्जी. हे होतं कोकणे चौकातलं राधाकृष्ण हॉटेल. जेवण खूप छान होतं. जेवण झाल्यानंतर वेळ आलेली आहे परत घरी जाण्याची. आणि मग ते बाहेर पण फिरायला जातात. मग एक दिवस काय, ती नाही जात, तो तिला सांगतो ना स्टोरी. बाहेर काय असतं, फ्रुट्स आणून देतो रपंजलला. आणि मग ती तिची मम्मा, सोकॉल्ड मम्मा जी कोण असते, सोकॉल्ड मम्मा नाही ती भूत असते, हे असते ना, चुडेल असते ग. अच्छा. रपंजलची खरी मम्मा वेगळी असते, ती चुडेल सांभाळत असते ना तिला. सोनाच्या हातचे पोहे खायचे तास. असं पण आहे का? सकाळ झाली आहे. तू बसू शकतेस इथे. आज कळेल तुला स्वयंपाक येतो की नाही येते. देवा, एवढं बदनाम. आपण काय म्हणतात ते, आज रेसिपी ब्लॉग बनवते मी. असे करायचे पोहे नाही, असे करू नये पोहे, असा ब्लॉग टाकायचा की असे पोहे करू नये. बरं. शेंगदाणे परततायत मॅडम. हाय हाय हाय. काय नाही होत. काय नाही होत फक्त तेल उडतंय फक्त. पोहे कसे करू नयेत असं तर बिलकुलच उभं राहू नये. थोड्या स्टाईलमध्ये उभं राहायचंय. माझ्या मम्मी सारखं कर ना, वरती ओट्यावर बसून. तिचे पाय दुखतात ना, वरती बसते कधी कधी ती. मी पण बसते. काय भाजायचं असेल, काय असेल, इथे बसते, इथे करत. हळूहळू जमतंय तिला, मी शिकवते कसं करायचं. हो मॅडम, चालतंय. काढा ते जळून नाही जवळ. हो मॅडम. आणि सांगितलं तसं फॉलो कर. येस मॅडम. चुकणार नाही. हो मॅडम. फायनल प्रोडक्ट रेडी झाल्यावर दाखवते की नक्की कसं झालं.
ऍटलीस्ट माहिती आहे काय टाकायचं, असं नाही की माहित नाही काय टाकायचं. रात्री आम्ही तिघींनी मस्त अशा गप्पा मारल्या आणि सकाळी मस्त अशा सोनाच्या हातचे पोहे खाल्ले. आणि मी तिला खूप चिडवलं, खूप त्रास दिला पोहे बनवताना. तिलाही वाटत असेल का ही असं करते, पण खरंच मैत्रिणींना चिडवण्याची मजा ही काहीतरी वेगळीच असते. देऊ का करून? नको आता वडापाव नाक पुसू नको ते करता करता लय बरं धरून तुला मी माझ्या नावात काय वाद नाहीये. नाक का पुसतीये मग सारखं सारखं. पोहे खारट होती ना, आम्हाला खारट पोहे नको येते. मी पण एकदा माझं नवीन लग्न झालं ना तेव्हा मी वडापाव केला होता आणि मला हे नव्हतं माहिती की मिरच्या ना कट करून टाकतात. मी अख्ख्या मिरच्या तेलात टाकलं होतं, म्हणजे विदाऊट कट करता, दांडी पण त्याला, आणि अख्खी मिरची तेलात टाकली होती. आणि ती टाकून मी हॉलमध्ये जाऊन बसली होती, विचार कर मग काही सीन असेल माझ्या किचन मध्ये. ते टाकलं फटफट फटफट, अख्खं पूर्ण किचन तेलाने भरलं, सगळं तेलाने. त्या मिरच्या उडायला लागल्या ना जोर जोरात. बरोबर. मग मी आईला फोन केला, आई असं असेल. आई म्हटली कट नव्हतं केलं का? म्हटलं नाही, अख्खं फुटलं होतं पूर्ण, अख्खं किचन. मी रावेतला राहत होती आणि मला समजत होतं की मी याचं करू का. मी गॅस पण बंद केला त्या गडबडीमध्ये की बाबा हे उडायला लागलं, गॅस नशीब गॅस बंद केला. पण ते पूर्ण म्हणजे माझं रावेचं किचन आहे ना अजून थोडं मागे होतं, म्हणजे पूर्ण किचन भरलं होतं, एवढं तेल झालं होतं मिरच्यांचं. आणि अशा एवढ्या मिरच्या टाकल्यात त्याच्यामध्ये. किती? अशा एवढ्या मिरच्या. माय गुडनेस. आणि मोठी कढई आहे ना माझी ॲल्युमिनियमची, त्याच्यामध्ये मी तो एक्सपिरियन्स कधीच विसरणार नाही, म्हणजे माझ्या घरातले पण विसरणार नाही. धोरणात मी केलं होतं. किचन हवं एक दीड तास गेलं. एक दीड तास. मी परत म्हटलं आपण केवढा बघत नसतो परत. सो ना हळद कच्ची लागते मग वरून टाकल्यावरती नाही लागत. नाही. असा शेफोन आहे नाही बाबा. मग कमी टाक ना निर्मला. हा बघ ही हळद वरून टाकते पोह्यांना आणि मग ते आम्ही अशीच टाकते. बडबड करू नको. हा डायरेक्ट प्लेट मध्ये बाहेर येतील का? हो. खरं सांगतो आता हळद टाकायची विसरली म्हणून वरून नाही टाकायची. नाही नेहमी असंच टाकते. असं तू कांद्यावरती नाही टाकत का? नाही, तिने वरून पोह्यांवरती हळद टाकली. असा शेफ होणे नाही. असा शेफ होणे नाही. कितीही सांगते. चला मी रोज तुझ्याकडे आली ना, मी तुला काय सांगू, मला ब्लॉगला कंटेंट नाहीये. मी रोजचा स्वयंपाकाचा ब्लॉग बनवला, लोक एवढे आवडीने पाहतील ना की म्हणतील खरंच पाहण्यासारखं आहे हे दृश्य. गाऊनवाली बाई. गाऊनवाली बाई. नाही पाहण्यासारखं आहे की काय काय करतात बायका आणि काय करू नये आणि काय करू नये. हे फायनल लुक तर सोना चांगला दिसतोय. टेस्टला मला माहित नाही, फायनल लुक तर चांगला आला. सकाळ सकाळ लिंबू चोरायला चाललोय आम्ही, आणि ते पण दुसऱ्याच्या ह्याच्यातलं. हा बाई समोरचं घे, समोरचं. हां कमी घेऊ दे, हात पुरतोय ना. जा गो गो. चोर 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 चोर. एकच, अजून एक नाही. कशी झालं ते मला खरं खरं सांग, एकदम खरं. थोडंसं मीठ कमी आहे. हे आहे फायनल प्रोडक्ट. दिसताना तर एकदम चांगला दिसतंय, खाताना बघूया त्यात. चांगलं झालं, फक्त मीठ कमी आहे पण टेस्टला चांगलं आहे. 100 पैकी 99 मार्क्स आहे तुला. एक मार्क मिठाला कट झालाय. पण नाही, चांगले बनवलं, जमतंय. काही सिरियस बघतीये ग. जाते का आतमध्ये टीव्हीत. बॉसचे फॅन बसलेत सगळे. हल्ल्याचा कसूर घेतलाय. मी कारलं खायला घातले म्हणून मला घेवडा खायला घातलाय. सिरियसली सोना. आता मला नको घेऊ प्लीज. का असं बोलल्यावर मी घेते. मी फटके देईन मग. आमचं फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन संपलेलं आहे आणि आता सगळेजण आपापल्या घरी चाललेत. तर ह्या नोटवरती निर्मला बाई बोलते आम्हाला दोघींना. पहिलं ही जातीये, नंतर मी जातीये आणि मग सोनी एकटी राहतीये. सोनी एकटीच राहते.
सोनी अकेला है, अकेला रहेगा वो. चलो बाय बाय. बाय बाय. बाय सोना. बाय बाय बाय. तसा आपल्या मैत्रिणींसाठी प्रत्येक दिवस हा फ्रेंडशिप डेच असतो आणि आपण तो नेहमीच सेलिब्रेट करत असतो. आणि मैत्री जर घट्ट असेल आणि मैत्रिणी जर माझ्या मैत्रिणींसारख्या वेड्या असेल तर सेलिब्रेट केलाच पाहिजे. व्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.